पाठ 18वा कुटुंब आणि शेजाऱ्यामधील होत असलेले बदल. आई वडील, आजी आजोबा आणि इतर नातेवाईक मिळून आपली जी काही कुटुंबांचा समावेश असतो, वर दिलेल्या चित्रामध्ये तुम्हाला लक्षात येईल कुटुंबामध्ये किती माणसे असतात. आई असतात, वडील असतात, आजी असतात, आजोबा असतात, काका काकू, बहीण भाऊ इत्यादी माणसे मिळून कुटुंब तयार होत असतात. कुटुंबातील माणसाच्या संख्येमध्ये सुद्धा बदल होत असतो. हा बदल कशामुळे होतो की ज्यावेळेस कुटुंबाची संख्या बदलत जाईल त्यावेळेस कुटुंबामध्ये सुद्धा बदल होत जातो. कुटुंबातील माणसांची संख्या वेगवेगळी सुद्धा असू शकते. आता वेगवेगळ्या संख्यामध्ये ती कायम राहत नाही, तिच्यामध्ये बदल होत असतो. कुटुंबातील काही सदस्याचे लग्न झाल्याच्या नंतर त्या संख्येमध्ये वाढ होते किंवा लग्नानंतर आपल्या घरातील काही मुली दुसऱ्यांच्या घरी जर का गेली तर त्यांच्यामध्ये कुठेतरी घटसुद्धा होत असते. तर काही मृत्यूमुळे सदस्य कमी होत असतात, तर काही जन्मल्यामुळे सदस्यामध्ये वाढ होत असतात. आजार अपघात या कारणामुळे सदस्यामधील काही संख्या कमी होत असते. काही मुली शिक्षणासाठी दुसऱ्या ठिकाणी जातात. कामधंदा आणि नोकरी मिळाल्याच्या नंतर आपण तेथे स्थायिक होऊन राहू लागतो. यामुळे सुद्धा कुटुंबाच्या सदस्यामध्ये घट आणि वाढ होत असते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्याच्या गोष्टीला स्थलांतर असे म्हटले जातात. स्थलांतर केव्हा होत असते? विवाह झाल्याने स्थलांतर होते, मृत्यूच्या नंतरही स्थलांतर होत असते. तर काही कुटुंबातील संख्या शिक्षणासाठी परगावी जात असतात, नोकरीसाठी परगावी जात असतात, त्यामुळे स्थलांतर होत असतात. अशा प्रकारचे बदल आपल्या कुटुंबात होत असतात. तर आपल्याच कुटुंबामध्ये हा बदल होतो असे नाही, तर शेजारच्या कुटुंबामध्ये सुद्धा असा बदल होत असतो. पक्षीसुद्धा स्थलांतर करत असतात. अन्न आणि निवाऱ्यासाठी अनेक पक्षी स्थलांतर करतात. आकाशामध्ये व्ही आकाराच्या अक्षरांचे उडणाऱ्या पक्ष्यांचा आपण थवा बघितला आहे. संध्याकाळच्या वेळी आपण ज्यावेळेस बाहेर बसतो किंवा सकाळच्या वेळी आकाशाकडे जर का बघितलं तर आपल्याला असंख्य असे पक्षी तिथं पाहायला मिळतात. अत्यंत सुंदर दिसणाऱ्या रोहित पक्ष्यांचे तुम्ही ऐकलेले आहेत का? हे पक्षी दरवर्षी ठराविक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. यालाच मायग्रेट बर्ड सुद्धा म्हणून ओळखल्या जातात. ऑक्टोबर ते मार्च महिन्यामध्ये रोहित पक्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. पक्षी एकटे नसते राहत, तर हे थव्याने राहतात, एकमेकांच्या सोबतीने राहतात. माणसाप्रमाणे त्यांचेही काही कुटुंब असतात आणि ते आपल्यासारखे घर करून एका जागेवर न राहताना स्थलांतर करत असतात. शेजारी दिलेले काही तिकीट पाहायला मिळतात. यावरून आपल्याला बदल समजायला लागतो. कोणते बदल कोणत्या वेळेस होत असतात चित्रामध्ये पाहायला मिळते. समाजात झालेले बदल तिकिटाच्या चित्रावर आपल्याला छापलेले पाहायला मिळतात. कुटुंबातील माणूस काही कारणाने दूर गेल्याच्या नंतर किंवा काही कारणांच्या नंतर जवळ आल्याच्या नंतर आपल्याला हे बदल पाहायला मिळतात. आणि बदल हा कुटुंब आणि आपले शेजारी भाग 2 या पाठामध्ये कुटुंबाची गरज काय असते, कुटुंबाचे सदस्य कसे वाढतात, ते आपल्यापासून दुरावले कसे जातात, तर आपल्या जवळ कसे येतात. जुन्या काळामध्ये आतापर्यंत कुटुंबाला स्वरूपात बदल होत गेलेले आपण पाहिले होते. शेतीतून स्वतःची उपजीविका करणारा माणूस हा समाजापुढे पाहायला मिळत होता. एका जागी तो स्थिरावलेला आहे. अगोदर तो शिकार करायचा, वनवन भटकायचा, परंतु ज्यावेळेस त्याला शेतीचा शोध लागलेला आहे, शेती कशी करायची, शेतीचे अनुकूलन त्याला समजले, पाण्याच्या नदीच्या ठिकाणावर तो राहू लागला आणि तेथून पुढे त्याला स्थिर होण्यासाठी शक्य झाले. पाणी हा सर्वोत्तम साधनामुळे त्याला स्थिर राहण्यासाठी गती मिळाली. त्यामुळे नात्यागोत्यातील अनेक जण एकत्र राहतात. या सगळ्यांचे मिळून कुटुंब तयार व्हायला सुरुवात झाली. कुटुंबातील माणसाची संख्या जशी वाढली तसे तसे फक्त शेती करून कुटुंबातील सर्वच पोट भरेन असे झाले. व्यापार आणि नवनवीन उद्योगधंदे यांचा विकास करण्यासाठी त्याला गरज वाटू लागली. व्यापारासाठी स्थलांतरित होणे, शहरामध्ये जाणे, शहरामध्ये लोकवस्ती वाढू लागली. आणि शहरे वाढण्याचं कारण हेच आहे की पोट जीविका भरण्यासाठी किंवा पोट भरण्यासाठी लोक स्थलांतर होऊ लागले. काही शिक्षणासाठी होऊ लागले. तर खेड्यामध्ये लोकवस्ती कमी होऊन शहरामध्ये लोकवस्ती वाढण्याचे प्रमाण आता वाढले आहेत.
पोटापाण्यासाठी विविध माणसे कामधंदा मिळेल तेथे जाऊन राहू लागले आणि तेथे स्थायिक होऊ लागले. असे विखुरलेले कुटुंब ग्रामीण भागातून शहरा भागात आल्याने शहरातील लोकसंख्या वाढत जाऊ लागली आणि ग्रामीण भागातील लोकसंख्या अत्यंत अल्पशी आणि कमी होत चाललेली आहे. गेल्या काही वर्षात शिक्षण, नोकरी यामध्ये खूप मोठी क्रांती झालेली आहे. व्यवसायाच्या निमित्ताने दुसऱ्या राज्यात, परदेशात जाण्याचे खूप महत्त्व वाढले होते. काही वेगवेगळ्या कुटुंबातील काही व्यक्ती परदेशातही जाऊ लागले, तर एखादी व्यक्ती आपल्या देशातील दुसऱ्या शहरामध्ये राहून आपले कुटुंब स्थायिक करण्याचे काम होऊ लागले. अशा बदलणाऱ्या कुटुंबाप्रमाणे शेजारचेही बदल होत जाऊ लागले आणि कुटुंबामध्ये हा बदल होत जाऊ लागला. शेजारच्या जे काही तुमच्या शेजारच्या राहणाऱ्या कोणत्याही 3 कुटुंबाची माहिती जर गोळा केली तर तुम्हाला लक्षात येईल त्यांच्या कुटुंबामध्ये कोणाचा विवाह झालाय, कोणी नोकरीसाठी परगावी गेलेले, कोणी शिक्षणासाठी परगावी गेलेले आहेत. त्यांचे मूळ गाव वेगळे आहेत आणि ते स्थायिक व स्थलांतरित वेगवेगळ्या गावामध्ये होताना पाहायला मिळाले. त्या गावातून आत्ताच्या ठिकाणची स्थिती कशी असेल, कुटुंब कसे असतील, अगोदर ते उपजीविका कसे करत होती, कुटुंबामध्ये कोणकोणते बदल झाले हे तुम्हाला पाहायला मिळेल. तेथे त्यांनी कोणकोणते बदल केलेले आहेत. शिक्षण करून त्यांनी नोकरी पाणी केलेले आहे, काही व्यवसाय सुरू केलेला आहे, काही राहण्यासाठी स्थलांतरित झालेले आहे, काही शेतीसाठी स्थलांतरित झालेले, वेगवेगळ्या उद्योगधंदा आणि कामधंदा, शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा अनेक कारणांनी त्यांना एका जागावरून दुसऱ्या जागावर स्थलांतरित व्हावे लागलेले. आपल्याला देशातील विविधतेचे दर्शन घेण्यासाठी वेगळे सणवार, वेगळे खाद्यपदार्थ, वेगवेगळ्या चालीरीत्या, वेगवेगळी माणसे, त्यांची वेशभूषा, कपडे, शिक्षण, राहण्याचा दर्जा यामध्ये विविधपण पाहायला मिळते. महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांचे जे काही जीवन असन, कर्नाटकमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवन असन, उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू अशा वेगवेगळ्या प्रादेशिक भाषा आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये राहणे, खाणे, घर, जीवन, कपडा या सगळ्या व्यवस्थेमध्ये बदल पाहायला मिळतोय. कामधंदा, रोजगारासाठी काहींना वारंवार स्थलांतरित करावे लागते. ऊस तोडणी करणारे कामगार बांधव जर का बघितले आपण तर ऊस तोडत असताना त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतर करावे लागतात. त्याचबरोबर त्यांच्या मुलांचे शिक्षणही प्रत्येक वेळेस त्यांना नवीन शाळा शोधावी लागते. अशामुळे त्यांच्या मुलांचे शिक्षणही सुस्थितीमध्ये होत नाही, कारण त्यांना प्रत्येक वेळेस प्रत्येक जागा बदलावी लागते. वारंवार स्थलांतर करणाऱ्या पालकांना, मुलामुलींना परिसरातील शाळेत प्रवेश दिला जातो. ज्या गावी गेले तर त्या शाळेमध्ये त्यांना प्रवेश देण्याचं शासनाने नवीन निर्बंध घेतलेला आहे. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसेल, तुम्ही आणि तुमच्या शेजारच्या गोष्टीची देवाणघेवाण होत असते. कुटुंबातील आपला रोजचा संबंध आपल्या शेजाऱ्याबरोबर येत असतो. आपण एकाच परिसरात राहतो. परिसरातील कचरा, सुरक्षितता, वीज, पाणी यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एकमेकाच्या सोबतीने राहावे लागते, एकमेकांना मदतही करावी लागते. वेळ प्रसंगी आपले नातेवाईक आपल्या मदतीला येईपर्यंत शेजारीच मदतीला जावं पण आपल्याला लागतंय. एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपल्याला शेजारपणाची किंवा शेजाऱ्याबरोबरचे संबंध सलोख्याचे असल्याचे जाणवते. सलोखा व मैत्रीपूर्ण संबंध आपले समूह जीवन सुस्थितीमध्ये चांगले आणि वेळोवेळी मदत केल्याने परोपकारी झाल्याचे लक्षात येते. म्हणजेच आपल्याला कुटुंबाची सदस्याची संख्या वाढतच राहते आणि सदस्य संख्या ही वाढत राहिल्याने कशामुळे वाढते तर विवाह झाल्याने, जन्म आणि मृत्यू, स्थलांतर, शिक्षण यासारख्या कारणामुळे आपल्याला स्थलांतर करावे लागते आणि कुटुंबाची संख्याही वाढत राहते. स्थलांतरामुळे देशातील विविधतेची ओळख होते. सणवार, खाद्यपदार्थ, राहणीमान, वातावरण, त्यांच्या चालीरीती, सण, उत्सव यांची सुद्धा माहिती मिळते. आपल्याला कुटुंबात जसे बदल होत असतात तसेच शेजारपाजारांच्या कुटुंबात सुद्धा देशामध्ये, राज्यामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी असे बदल होत असतात. प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये सुद्धा स्थलांतराचा बदल व कुटुंबाची सदस्य संख्या वाढ हे कारण पाहायला मिळतात. एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपल्याला शेजाऱ्याबरोबरचे जे काही संबंध असतात ते सलोख्याचे व्हायला पाहायला मिळतात. सलोखा हा मैत्रीपूर्ण आणि समूह जीवन जगण्याचा आनंददायी मार्ग म्हणून ओळखला जातो.